शेवटी बघा सलाईनच लावावं लागलं. औषध गोळ्यावर काय कव्हर झालंच नाही. आदल्या दिवशी ना इंजेक्शन वगैरे घेतलेलं गोळ्या, त्याच्याने काही फरक पडला नाही. आणि आता सध्या बघा इतकं हवामान बेकार आहे ना, आणि हवामानामुळं, थंडीमुळं इतका त्रास होतोय. रात्रभर उलट्या, थंडी, ताप, डोकंदुखी आणि सारखं-सारखं झोप लागते, जेवण वगैरे जात नाही. तरी आता सध्या बघा सकाळी-सकाळी असलं थंडी सुटली होती, थंडीचं असलं वातावरण. आणि इतका त्रास होत होता ना मला, अक्षरशः तोंडातनं बोलू सुद्धा वाटत नव्हतं, शब्दसुद्धा निघत नव्हता इतका थंडीनं. असं वाटायचं नुसतं असं शांत बसून राहावं आणि झोपावं असं. आणि आमच्या इकडं बघा आता सध्या ना इतकं उलट्या वगैरे इतकं बऱ्याच जणांना ना असं उलट्या, थंडी, ताप, सर्दी, खोकला असं झालेलं आहे. माऊलीच्या पप्पांना आमच्या घरात तर असंच झालेलं आहे. माऊलीला पण, माऊलीच्या पप्पांना पण इतका त्रास, तर त्यांनी इंजेक्शन गोळ्यावरती ना त्यांचं कव्हर झालं. माऊलीच्या पप्पांनी तर बघा मेडिकलमधले 1-2 गोळ्या आणून खाल्ल्या, तर त्यांचं लगेच कव्हर झालं. माऊलीला पण बापूंनी नेलं होतं दवाखान्यात. आणि माझं म्हणलं तर काय सलाईन लावल्याशिवाय शेवटी कमीच नाही झालं. आज रविवार आहे बघा, मी आजारी आहे ना, तर मी आजारी असल्यामुळं बघा इकडं बहीण भावाचं ना दोघांचं स्वयंपाक करायचं चालू आहे. तर अक्षताचं चाललंय बघा स्वयंपाक बनवायचा, आणि माऊलीचं चाललंय व्हिडिओ शूट करायचं. हे दोघांनीच बघा मिळून, एक जण बनवतंय स्वयंपाक आणि एक जण व्हिडिओ शूट करते. आणि आता सध्या बघा आपल्या माऊली बाळाला पण छान जमायला लागले व्हिडिओ शूट करायला. तर अक्षूने आपल्या असं काय बनवायचं चालू आहे, तर बहुतेक तिचं ना वरण बनवायचं चालू आहे बघा. तर तिनं वेगवेगळं असं, जसं की आपण मसाले डबा जवळ घेतो आणि त्यातलं जे पाहिजे पाहिजे ते टाकतो, तर तिनं बघा एका ताटात ना सगळं साईडला काढून घेतलेले, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, जसं की मी बनवते ना त्याच पद्धतीनं ते पण बनवत असते. तर मला वाटतं तिनं म्हणजे की आमटीच करायला घेतले, तिखट वरण. तर तिनं डाळ वगैरे शिजवून घेतली अगोदर बघा. हो, तर डाळच बनवायचं चालू आहे. तर मी आजारी असल्यामुळं बघा आपल्या दोघा बहीण-भावाचं असं मिळून चाललेलं आहे. तर 2-3 दिवस झाले बघा, शनिवार आणि रविवार 2 दिवस ना अगदी जसं मी बनवते ना तसं स्वयंपाक, भांडी, कपडे सगळं आपल्या अक्षुने ना बऱ्याच माझ्या कामाला ना सगळ्या मदत केली. 2 दिवस ना म्हणजे की मला उठू पण वाटत नव्हतं आणि जेवण वगैरे काहीच करू वाटत नव्हतं. तर खरं सांगते, असं आजारी पडलं ना इतका त्रास होतो, असं आजारी मला वाटतं की आजारी कोणीसुद्धा पडू नये, इतका त्रास होतो. तर इकडं पण तिचं काहीतरी बनवायचं चालू आहे. तर कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण असं तिनं घेतलेलं आहे सगळं मसाले डबा. तर इकडं पण काहीतरी चालू आहे. आणि ते माझ्यासाठी म्हणलं तर तिचं काहीतरी बनवायचं चालू असेल. आणि माझं चाललं होतं ना, मला जेवण करू वगैरे वाटेना, आणि जेवणाला बघा अजिबात चव लागत नव्हती. म्हणजे की जेवणाला चव होती, पण माझ्या तोंडाला काही चव लागत नव्हती. तर तिनं इकडं वरण बनवायला घेतलं असं वाटतंय मला. तर एक जण व्हिडिओ शूट करतंय आणि एक जण बनवतंय. तर इकडं तिनं आमटी उकळून घेतलेली आहे. तर तिला धरा येत नव्हतं, म्हणजे की सांडशीनं बघा धरायला जमत नाही. तर ती अशी फडकीनं धरते, आणि वरनं ना थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर टाकली. तर असं मला वाटतंय की तिचं ना इकडं चकुली. हाय, नमस्कार. मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ दुपार सगळ्यांना. तर आता वाजलेत बघा दुपारचे 12:30, पावणे 1, आणि आता व्हिडिओला सुरुवात करते. तर माझी तब्येत काय 2-3 दिवस ना बरोबर नव्हती, ठीक नव्हती. आणि दोघी तिघी ताईंनी मला विचारले, तर ताई तुमची तब्येत कशी आहे आता, बरं आहे का? तर हो ताई, आता बरं आहे. तर 2-3 दिवस बघा इतकी तब्येत पूर्ण तब्येत ना बिघडलेली होती. आणि असलं वातावरण होते ना, कधी थंडी तर कधी ऊन. आता सध्या थंडीचा दिवस चालू आहे ते, पण इतकं वातावरण बेकार खराब आहे ना. तर 2-3 दिवस ना इतकी तब्येत पूर्णपणे बिघडलेली ना, शेळ्यांना गवत नव्हतं ना, कुठलं घरातलं काम नव्हतं. 2-4 दिवस बघा अक्षरशः शनिवार, रविवार आणि सोमवार 3 दिवस ना, तर घराच्या बाहेर पण नव्हते आणि बेडच्या खाली पण नव्हते, असं काम झालेलं माझं. तर सारखं उलटी वगैरे, थंडी, ताप. आणि जास्तीत जास्त म्हणलं तर मला पित्त झालं होतं. पित्तामुळं मला एक पित्ताचा इतका त्रास आहे ना, खरं सांगते भरपूर. आणि कोणाला जर काय औषध वगैरे माहीत असेल तर मला नक्कीच प्लीज सांगा. तर इतकं मला त्रास आहे ना पित्ताचा, काही विचारायलाच नको. तर गोळ्या वगैरे खाऊन बघा इतका चेहरा सुकलेला आहे ना, सॉरी, पूर्ण चेहरा सुजलेला आहे हे बघा. आणि झोपेमुळे ना, आणि सध्या आता असं असं जरी डोळं झाकून झोपलं तर लगेच झोप लागते, आणि भरपूर अशी झोप लागते, जेवण वगैरे करू वाटत नाही. आणि सारखं म्हणलं तर झोप लागते, चक्कर येते, आणि डोकं म्हणजे हातपाय वगैरे गळतात. आणि एक दिवस बघा पूर्णपणे सलाईन लावलेलं. तर तरी पण थोडंसं एक 30-40%
एक जास्तीत जास्त एक 50% फरक पडला असं. जास्त पूर्णपणे अजून काही तब्येत माझी ठीक झालेली नाही. आणि आज म्हणलं तर मंगळवार आहे, अंगारकी चतुर्थी. तर तुम्हा सगळ्यांना अंगारकी चतुर्थीच्या खूप सारे शुभेच्छा. आणि आज स्वयंपाक म्हणला तर स्वयंपाकाला सुट्टी होती. माऊलीच्या पप्पांना सकाळी सकाळी आज भाडं आलं होतं 7-7:30ला. तर ते पण बघा लवकर गेलेले आहेत. त्यावेळेस अजून आम्ही उठलो नव्हतो आणि आजारी असल्यामुळे ना तर आम्ही जरा उशिराच उठत असते. आणि ती लवकरच गेले होते सकाळी. तर अक्षताला माऊलीला म्हणलं तर खिचडी करून दिलेली. जे काही माझी कामं होते ना ते आवरून घेतली. 2-3 दिवस बघा आपली अक्षू घरी होती ना, शनिवार रविवार 2 दिवस तर सगळी घरातली कामं तिनंच केलेली. तर अजून बरेच कामं पडलेले. आणि सण म्हणलं तर आता संक्रांत ना 4-8 दिवसाच्या तोंडावरती आली. ब्लाऊज वगैरे शिवायचे पडलेत, ब्लाऊज आलेत बाहेरचे काय माझे काय ब्लाऊज शिवायला आलेत. तर ते सुद्धा होईना झाले. आणि एक आठवडा होत आला असेल, एक 5-6 दिवस झाला असेल तर गवताला पण नाही शेळीला. तर बापू आणि ते माऊलीच्या पप्पांनी त्या दिवशी वाडा आणलं होतं आणि बापूंनी पण गवत वगैरे आणि ते 2-3 दिवस झालं. तर गवताला सुद्धा नाही. कारण हे असलं वातावरण ना तुम्ही सुद्धा नक्की काळजी घ्या. इतकं डेंजर होते ना अक्षरशः तुम्हाला काही सांगायला सुद्धा नको. मला इतका त्रास होत होता 2 दिवस. दिवस कधी उगवला आणि दिवस कधी मावळला हे सुद्धा मला माहीत नव्हतं. तर घराच्या बाहेरच अजिबात थोडंसुद्धा बाहेर आली नव्हते. शनिवार रविवार 2 दिवस बघा अक्षता माऊली घरी होते ना, तर ते पण 2 दिवस मी अजिबात घराच्या बाहेर आले नव्हते. इतका त्रास होत होता मला. आणि आज कुठं थोडंसं बरं वाटायला लागले. तर म्हणलं चला थोडासा व्हिडिओ शूट करूया आणि तुमच्याबरोबर शेअर करूया. बऱ्याचशा काल पण ना दोघी-तिघी ताईंनी कमेंट केली होती की ताई तुमची तब्येत कशी आहे. तर हो ताई आता ठीक आहे. तर असं खूप छान वाटलं असं विचारल्यानंतर. आणि असं वाटलं की आपलं जवळचंच असं कोणी विचारते. खरं सांगते खूप छान वाटलं. कमेंट वगैरे वाचायला ना खरं चांगलं वाटलं मला. तर आता सध्या बरी आहे बघा. तर बरी म्हणजे असं काय अजून 100% बरी झालेली नाही. तर जेवण म्हणलं तर अजून सकाळपासून बघा माझी पण चतुर्थी, अंगारकी चतुर्थी आमच्या घरामध्ये सगळ्यांची अंगारकी चतुर्थी असते. तर अजून उपवास आहे. पण अजून मी खिचडी वगैरे करून ठेवली अक्षताला माऊलीला. तर आमच्या दोघांचा उपवास असते की तर पोरांचं पण उपवासच असते. ते पण डब्याला वगैरे नेत असते, खाऊन जाते. तर सकाळी सकाळी माऊलीनं ना चहा बिस्किट खाल्लं होतं त्यामुळं डब्याला काही नेलं नाही. आणि ते खाल्लं नाही, डब्याला नेले. अक्षूने पण आपल्या उशीर झाला तिला उठायला. तिने पण डब्यालाच नेले, काय खाल्लं नाही. ती सकाळी सकाळी चहा पित नाही. आणि जर का तिला चहा प्यायचा असेल तर चहामध्ये तिला काय तरी लागतं खायला. तर हे बघा असं इकडं उन्हाचा कडाका झालेला आहे. तर त्या दिवशी बघा दुपारी ना पार्सल आलेलं माऊलीच्या पप्पांनी मागवलेलं. तर चला तुमच्या देतात आता बघूया काय काय. माऊली मला काढते गे र. आणि माऊलीचं म्हणणं होतं त्याच्यामध्ये काय आहे म्हणजे दाखव, लवकर दाखव आणि लवकर बघ काय आहे. बघा माऊलीला काय दम निघत नव्हता ह्याच्यामध्ये काय आणले काय नाही कुणासाठी. तर ह्याच्यामध्ये ना असं मस्त बघा सेंट आलेले आणि हे 4चा कोंबो आहे बघा. 4चा कोंबो आहे. कोंबो म्हणजे बाटल्या रिकाम्या आहेत बरं का. हा तर बाटल्या रिकामा असं कधी पण होते बरं का. असं वाटत नाही, असं थोडंसं असं. तर आता माहित नाही की वास कसले नाही त्याचा कसला फ्लेवर आहे. तर सेंट मारले कळण असं 2 सेंट वाटले मागवलेले. आणि ह्याला बघा